गणेशपेट पुलिस स्टेशन की सीमा के अंतर्गत घाट रोड पर यूनियन बैंक ऑफ इंडिया में 1 करोड़ 65 लाख रुपए का क्रेडिट कार्ड और पर्सनल लोन घोटाला सामने आया। इस मामले में पुलिस ने तत्कालीन ब्रांच मैनेजर और 4 कर्मचारियों समेत 7 लोगों के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज किया है। जिन लोगों पर मामला दर्ज किया गया है उनके नाम ब्रांच मैनेजर नंदेश्वर कृष्णराव मंथापुरकर, विनीत ज्ञानेश्वर रोकड़े, प्रशांत जगदीश उके, धीरज गजानन गजभिये, आशीष यशवंत जोगे, दयालु हाउसिंग सोसाइटी जरीपटका निवासी, दत्ता बैद्यनाथ पांचाल और विमल यशवंत जोगे है। यह मामला बैंक के चीफ मैनेजर संदीप मोतीलाल कुमार की शिकायत पर दर्ज किया गया है। संदीप मोतीलाल कुमार यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या बँकेमध्ये काही क्रेडिट कार्ड एनपीए झालेले आहेत आणि त्यांच्या अंतर्गत चौकशीमध्ये त्यांना असं आढळून आलेलं आहे की ते क्रेडिट कार्ड एकाच ट्रेडर्सच्या आणि काही 2-4 नंबरच्या अकाउंटवरच इश्यू झालेले आहेत आणि जास्तीत जास्त क्रेडिट कार्ड 2 मशीनमध्येच स्वॅप झालेले आहेत असा प्राथमिक चौकशीकरिता अर्ज प्राप्त झाला होता। सर अर्जाची चौकशी केली असता आम्हाला असं आढळून आलं की यामधील मुख्य आरोपी आशिष जोगे यांनी त्यांच्या स्वतःच्या स्काय एक मिनिट त्याच्यामुळे मला हे वाटत नाही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या एमएस स्किल स्काय ट्रेडर्स याचे जे प्रोप्रो आहेत आशिष जोगे आणि एमएस पांचाल ट्रेडर्स यांचे साथीदार आहेत दत्ता वैजनाथ पांचाल, आशिष जोगे आणि विमल यशवंत जोगे या तिघांनी संगनमत करून सर्व क्रेडिट कार्ड स्वतःच्या त्या 2 मशीन ट्रेडर्सच्या मार्फतीने पूर्ण अकाउंटवर आपल्या स्वतःच्या अकाउंटवर त्यांचे काही बँक अकाउंट नंबर सुद्धा आहेत त्यावर ते पैसे वळती करून खातेदारांना त्याबद्दल कुठलीही कल्पना नसताना त्यांनी स्वतःचे मोबाईल वापरून क्रेडिट कार्डचे पिन जनरेट करून त्याचा गैरवापर केलेला आहे। अशा तक्रारीवरून आम्ही सगळं चौकशी करून यातील बँकेच्या मार्फतीने त्यांनी ठेवलेला चार्जशीट आणि बँकेचा अहवाल त्यांचं बँकेचे ऑडिट बँकेने ऑडिट केलं तर बँकेमध्ये एकूण 1,65,17,000 रुपयाचा फ्रॉड आढळून आलेला बँकेला। त्यावेळेचे जे मुख्य शाखा प्रमुख होते एन.के. मंथापुरवार यांच्या कार्यकाळामध्ये सदर बँकेमध्ये हा फ्रॉड झालेला आहे आणि त्यावेळेस जे लोन डिपार्टमेंटचे लोक होते विनीत रोकडे, प्रशांत उईके आणि याच्यामध्ये अजून एक आहेत धीरज गजभिये यांनी लोन डिपार्टमेंट क्रेडिट कार्ड देताना जे डॉक्युमेंट आणि जे एलिजिबिलिटी व्यक्तीची चेक करायची होती ते चेक न करता त्यांना ते क्रेडिट कार्ड इश्यू करून आणि इश्यू केल्यामुळे बँकेला नुकसान झालेलं आहे आणि बँकेसोबत तो फ्रॉड झालेला आहे। आम्ही त्या क्रेडिट कार्ड इश्यू केलेल्या कागदपत्राची मागणी केली असता बँकेने ती कागदपत्र क्रेडिट कार्डची गहाळ असल्याबद्दल सांगितलं। त्यामुळं कुठल्याही कागदपत्राची पडताळणी न करता स्वतःच्या कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा केलेला असल्यामुळे त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। सर्व पैसे 2 ट्रेडरच्या नावानं वळता झालेले आहेत आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांकडनं अतिशय कागदपत्राची पडताळणी न करताच त्यांना ते इश्यू केलेले आहेत आणि ते कागदपत्र बँकेमधून सुद्धा गहाळ आहेत। त्याच्यामुळं संशय या बँकेचे 3 लोकांवर सुद्धा त्यांनी आपल्या चार्जशीट मध्ये दिलेला होता आणि चौकशीमध्ये तोच आढळून आलेला आहे की 4 लोकांवर बँकेसोबत त्यांनी फ्रॉड केलेला आहे आणि पोलीस ठाणे गणेशपेठ येथे अपराध क्रमांक 633 कलम 409, 420, 406, 34 बहादवीचा दाखल आहे आणि पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तायडे साहेब करत आहेत। क्रेडिट कार्ड होल्डरच्या सोबत फ्रॉड झालेला आहे। प्राथमिक दृष्ट्या सध्या 44 क्रेडिट कार्ड धारकांच्या सोबत फ्रॉड झालेला दिसून आलेला आहे।
तरी तपास अजून सुरू आहे. अधिक माहिती आपल्याला तपासामध्ये काय आहे ते निष्पन्न होईल. क्रेडिट कार्ड मध्ये जे डॉक्युमेंट दिलेले होते ते पण फेक डॉक्युमेंट दिले होते असं माहित पडलं. नाही, क्रेडिट कार्ड मध्ये डॉक्युमेंटच दिलेले नव्हते. फक्त अकाउंट ओपन करताना ते डॉक्युमेंट दिले होते तेच त्यांच्याकडे आहेत. पण क्रेडिट कार्ड प्राप्त करताना जेव्हा आपण त्याच्यामध्ये पॅन कार्ड वगैरे देतो ते पॅन कार्ड वगैरे त्यांनी घेतलेलंच नाही. म्हणजे पॅन कार्ड बँकेमध्ये रेकॉर्डवर नाहीये. लिमिट पण जे 1 लाखाची लिमिट क्रेडिट कार्ड होल्डरला दिली होती ते पण बँकेकडून वाढून 5 लाख केली होती. त्यानंतर त्यांनी ते सगळे कॅश विथड्रॉ केले. त्याचा तपास सुरू आहे. ते अजून प्राथमिक दृष्ट्या दिसून आलेलं नाही. पण दिसून आल्यानंतर आपल्याला माहिती कळवण्यात येईल. लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।